नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2.25 लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही आवक 40 ते 45% घटली आहे। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि विविध रोगराईमुळे मिरची उत्पादनामध्ये घट झाली। सध्या बाजार समितीमध्ये रोज 60 ते 70 वाहनातून ओली लाल मिरचीची विक्री केली जाते। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील सूर्यफुलाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा घट झाली आहे। सूर्यफुलाचं उत्पादन घटल्यानं सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात सूर्यफुलाला बगल देत शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्याचं बघायला मिळत आहे। बुलढाण्यातील कोलवड गावातील शेतकऱ्यांनी यंदा 40 ते 45 हेक्टर पर्यंत राजमा आणि चिया पिकाची लागवड केली आहे। या चिया पिकाला 22 ते 23 हजार रुपयांचा दर मिळतोय। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केली आहे। इस्रायल हमास युद्ध थांबलं असलं तरी यूएस कालव्याद्वारे मालवाहतूक अद्याप सुरू झालेली नाही। त्याचमुळे द्राक्ष निर्यातीसाठी केप ऑफ गुड होप दक्षिण आफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू आहे। मात्र द्राक्ष पोहोचण्यास 30 ते 32 दिवसांचा कालावधी लागत असला तरीही काही अडचणीमुळे विलंब होणार आहे। त्याचमुळे निर्यातीसाठी वेळ कमीच मिळणार असल्याचं द्राक्ष उत्पादक धास्तावलेत। शेतकऱ्यांना चांगला आधार देणाऱ्या लसणाचे भाव एका महिन्यातच कोसळलेत। डिसेंबर महिन्यात सरासरी 22 ते 22 हजार रुपयांना विकला जाणारा लसूण आता देशभरातील बाजारामध्ये 8 ते 10 हजार रुपयांना विकला जातोय। आवक वाढल्यानंतर दरात आणखी घसरण होऊ शकते असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करतात। रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरू झालेली आहे। दर हमीभावापेक्षाही पुन्हा घसरलेत। हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव 5,650 रुपये प्रति क्विंटल तर बाजारपेठेत 5,300 ते 5,400 असा भाव आहे। केवळ हरभराच नव्हे तर सोयाबीन, तूर, कापूस असे सारेच दर घसरलेले असून ते हमीभावापेक्षा कमी दिसतात। वाशिम जिल्ह्यात सरासरी 5,989 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी अपेक्षित आहे। मात्र जिल्ह्यात जलस्रोतांची पातळी तळाला गेल्यानं सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय। त्याचमुळे फेब्रुवारी महिना संपत येण्याच्या मार्गावर आला तरीही केवळ 295 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। हे प्रमाण केवळ 4.92% आहे। सध्या खरीप हंगामातील तुरीची काढणी सुरू असतानाच वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं रब्बी हंगामात 4 एकर क्षेत्रात तुरीचा पेरा केला असून सध्या हे पीक फुलधारणेच्या अवस्थेत आहे। तुरीच्या सद्यस्थितीचा विचार करता त्यांना सुमारे 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज। याही वर्षी वाशिम जिल्ह्यात हळद परिषद पार पडणार असून याच वेळी चिया खरेदीचा प्रारंभ सुद्धा केला जाईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे। जिल्ह्यातील चिया उत्पादकांनी रविवारी आपला माल विक्रीसाठी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन येण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। अकोला जिल्ह्यातील वाडेगाव ही लिंबासाठी मोठी बाजारपेठ आहे। जिल्ह्यात लिंबाची लागवड 3 ते 4 हजार हेक्टरपर्यंत असल्यानं या ठिकाणी स्थानिक मालाची आवक मोठी होत असते। मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे लिंबू बहरला सध्या फटका बसला। त्यानंतर धुक्यामुळे काही बहर गळाल्यानं यंदा बागांमध्ये झाडांवर लिंबांची संख्या अत्यंत कमी दिसते। युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला चांगलीच मागणी आहे, शिवाय भावही योग्य आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरचीची निर्यात सध्या केली जाते। कोरपना तालुक्यात 850 हेक्टर आणि राजुरा तालुक्यात 300 एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली आहे। हिंगोलीच्या भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। इतरही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्यामुळे भाजीपाला उत्पादकांना लागवडी खर्चही निघत नसल्याचं चित्र आहे।